नमस्कार, मी डॉक्टर पूर्वा राणे सुर्वे. मी लॅब डायरेक्टर आणि कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट आहे स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी डोंबिवली येथे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने जो आता डीप क्लिनिंग ड्राईव्हचा उपक्रम घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आपलं डोंबिवली शहर हे खूप स्वच्छ आणि सुंदर राहायला पाहिजे या अनुसरून महानगरपालिकेबरोबरच मला वाटतं आपल्या सगळ्या रेसिडेंट्सनी पण जरूर प्रयत्न करावेत. जसा आपण ओला आणि सुका कचरा आता वेगळा करतोय तो तसाच सर्वांनी करत राहावा असं मला मनापासून वाटतं. आणि डीप क्लिनिंगमध्ये जे काही छोटे काही गोष्टी असतात, जसं काही छोटे गल्ली बोळं आहेत किंवा काही असे क्राऊडेड एरियाज आहेत, तिथून पण ही क्लिनिंग होणार आहे. त्याच्यामुळे खरंच खऱ्या अर्थाने याचा जो काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे तो आपल्या सोसायटीवर नक्कीच येणार आहे. आणि ॲज अ हेल्थकेअर वर्कर म्हणून आम्ही म्हणजे जे काही हेल्थकेअर कन्सल्टंट्स आहेत तिथून जे काही बायोमेडिकल वेस्ट जनरेट होत जातात त्याची जबाबदारी पण आपल्या हॉस्पिटल्स आणि लॅब्सवर नक्कीच आहे असं मला वाटतं. आता बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कलर कोड्स वापरतो फॉर बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल. फॉर एक्झाम्पल रेड बॅग्समध्ये आपण प्लास्टिकचे जे कंटॅमिनेटेड आहेत प्रोडक्ट्स ते वापरतो, जसे सिरिंजेस. जे आपले निडल्स असतात ते पंचर प्रूफ कंटेनरमध्ये जात असतात. त्याच्यानंतर जे काही कॉटन आहेत, जे ब्लड लागलेले कॉटन आहेत किंवा टिश्यूज आहेत ते येल्लो बॅगमध्ये जातात. आणि जे काही ग्लास आहे म्हणजे जे काही इंजेक्शन्स वगैरेचे ग्लास असतात, ग्लास बॉटल्स, ते ब्ल्यू बॅगमध्ये जातात. हे सगळे कलर कोड्स खूप इम्पॉर्टंट असतात. जेव्हा कचरा आपला सेग्रिगेशनला जातो आणि डिस्पोजला जातो तेव्हा आरोग्याला आणि आपल्याकडे जे जीवजंतू किंवा आपण आहोत, जे माणसं आहोत, त्यांना त्याचा धोका होऊ नये ह्यानुसार हे सगळे कलर कोड्स केलेले असतात. तर माझं नक्कीच आवाहन असेल सगळ्या हॉस्पिटल्सनी, लॅब्सनी हे कलर कोड्स पाळावेत. आणि एनव्हिजन नावाच्या सारख्या संस्था आहेत ज्या बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलमध्ये मदत करत असतात. इवन घरामध्ये जेव्हा हे सगळं बायोमेडिकल वेस्ट जनरेट होत असेल त्यांच्याकडे पण हे अवेअरनेस पसरला पाहिजे की कुठल्या प्रकारचा बायोमेडिकल वेस्टचा कचरा कुठल्या प्रकारच्या बॅगमध्ये जायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे ते सेग्रिगेशन जर झालं तर नक्कीच आपण आपल्या पर्यावरणाला वाचवू शकू. अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न की आपल्या घरांमध्ये जो बायोमेडिकल वेस्ट जनरेट होत असतो, इंजेक्शन्स किंवा सिरिंजेस किंवा इन्सुलिनचे जे काही आपले घेण्याचे सिरिंजेस असतात ते कुठे डिस्पोज करायचे, कुठल्या बॅग्समध्ये डिस्पोज करायचे ह्याच्याबद्दलची जागरूकता खूप कमी आहे. किंवा ती कुठली एजन्सी घेते का? आपल्याकडे आतापर्यंत घरांसाठी फक्त 2 विभाग आहेत, ओला आणि सुका कचरा. ह्या पलीकडे हे बायोमेडिकल वेस्ट कसं आणि कुठे डिस्पोज करायचं ह्या बाबतीत अवेअरनेस खूप कमी आहे. माझ्या मते महानगरपालिकेने ह्याच्याबद्दल पण लोकांना अवेअरनेस करावं. याचे छोटीफार माहितीपत्रकं किंवा छोटे सेशन्स घ्यावेत जेणेकरून लोकांना कळेल की ही जे काही घरात आपलं बायोमेडिकल वेस्ट जनरेट होतं ते कुठे डिस्पोज करावं आणि या पद्धतीने आपण पर्यावरणाला नक्कीच वाचवू शकू. तर माझ्या मते हे एक फक्त गोष्ट करायची राहिली आहे ती पुढे न्यायला पाहिजे. बाकी या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. कॉमन डोंबिवलीकरकडून समजा असं डीप क्लिनिंग ड्राईव्हचं एखादं इनिशिएटिव्ह घेतलं गेलं त्याच्यामध्ये बायोमेडिकल वेस्टबद्दल जनजागृती करण्याचे काहीही सेशन्स लागले तर नक्की स्वानंद पॅथॉलॉजी लॅबकडून सहकार्य केलं जाईल. ॲज अ डॉक्टर म्हणून अँड ॲज अ सिटिझन म्हणून ह्याच्यामध्ये नक्कीच आम्ही सहभाग करू आणि असे उपक्रम पुढे चालत राहावेत हीच माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच.